मालगाडीवर मी कामाक होतय. आमची मालगाडी गोव्यासून मुंबईक रवाना झाली होती आणि मी एकदम शेवटच्या डब्यात होतय. माका अजूनपर्यंत असो अनुभव कधीच इलो नाही. पण त्या दिवशी चिपळूणच्या अलीकडे एका मध्य ठिकाणी मालगाडी थांबली आणि थंय माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान मी संपूर्ण हादरून गेलोय. तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज आपण आपल्याच एका सबस्क्रायबरांनी त्यांचं पाठवलेलं एक भयंकर अनुभव बघणार आहोत. हे अनुभव त्यांनी ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका पाठवल्याने तुमच्याकडे सुद्धा असे अनुभव असतील तर तुम्ही सुद्धा ते माका पाठवू शकतास. आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. नमस्कार, माझं नाव मुकुल. मी तेव्हा 34 वर्षांचं होतंय. साधारण 2003 काय 4 सालचं ह्यो अनुभव असा. माझी तेव्हा रेल्वे कर्मचारीत भरती झाली होती आणि माझी ड्युटी शक्यतो मालगाड्यांवर लागायची. तुमका तर माहिती असा, मालगाडी म्हटला की संपूर्ण मालाचे डबे असतात आणि शेवटी एक छोटं डबं असतं जेका गार्डरूम म्हटलं जातं. तर थंयच माका ती ड्युटी लागायची. बऱ्याचदा मी अशी ड्युटी केलेली होतं. पण पहिल्याच वेळेक माझ्यासोबत असो काय प्रकार घडलो होतो, अक्षरशः ते मी नोकरी सोडूचो सुद्धा विचार केलेला आहे. इतको तो डेंजर प्रकार होतो. आता काय झालं तर मी तुमका सांगतोय. घरचे तेव्हा खूप खुश होते, कारण रेल्वे कर्मचारी म्हटला की केंद्र शासन त्यासोबतच सगळं रेल्वे प्रवास फ्री असता, ज्यामुळे घरचे खूप खुश होते. आणि माका तेव्हा काय कल्पना नाही. माझं असं झालं की काय फक्त रेल्वेत बसायचं असा. हातात एक मायक्रोफोन आणि झेंडे हिरवा आणि लाल या दाखवचं माझं काम होतं. तर एक दिवशी झालं असं, माझी ड्युटी ही गोव्यापासून मुंबई या ठिकाणी जाणाऱ्या एका मालगाडीवर लागली. जवळजवळ 43 डबे त्या मालगाडीत होते आणि सगळे डबे भरून आम्ही मुंबई या ठिकाणी रवाना झालो होतो. तो अनुभव आता जरी आठवलं तरी अंगावर शहारे येतात. तेव्हा जेमतेम माका 3 ते 4च महिने कामावर जाऊन झाले होते आणि तोपर्यंत बऱ्यापैकी मी अनुभव घेतला होता. आणि पहिल्यांदा नवीन जेव्हा असायचं तेव्हा एक माणूस माझ्यासोबत नेहमी असायचं. पण 3 महिन्यानंतर जेव्हा मी पूर्णपणे रुजू झालोय तेव्हा मात्र माका एकट्याकच सगळा करूचं लागायचा. तर त्यावेळी मी एकटोच होतोय. गाडी चालवणारं पुढचं वेगळं माणूस होतं आणि मी गार्डरूममध्ये सगळ्यात मागे होतोय. आणि तुमका तर माहिती आहे, पूर्ण मालगाडीत कोण कुत्रो नसता. संपूर्ण रिकामी मालान भरलेली फक्त गाडी आणि पुढच्या टोकापासून मागच्या टोकाचं अंतर खूप लांब असतं, म्हणजे हाक मारूनसुद्धा आवाज जाऊ शकत नाही अशी परिस्थिती. पण ह्या आधीसुद्धा मी असे बरेचसे प्रवास केले होते, पण तो दिवस काय तो वेगळंच होतो. सगळ्यात आधी सुरुवात झाली, मालगाडी वेळान सुटली कारण लोड करताना काहीतरी प्रॉब्लेम झालो होतो, ज्यामुळे 2-3 तास आमचे थयत निघून गेले. शक्यतो मालगाड्यांचा प्रवास ह्यो रात्रीचाच असता, कारण दिवसाचे बरेचसे गाड्या धावतात, ज्यामुळे मालगाडी रात्रीचा प्रवास करतात. आणि त्यात करून रात्रीची खयची दुसरी गाडी असत तर मालगाड्या की क्रॉसिंग लागता आणि तिका थांबवून ठेवतात. म्हणजे मुंबई गोवा नॉर्मल ट्रेन असत तर लवकर प्रवास होता, पण मालगाडी त्याच्या डबल वेळ लागता, कारण जागोजागी ती थांबवली जाता. त्या दिवशीसुद्धा असंच प्रकार झालो. आमच्या टायमिंगमध्ये थोडी वरखाली झाल्यामुळे आमका पुढे खूपच वेळ थांबायचा लागला. बऱ्याचशा स्टेशनच्या आधी मालगाडी आमची थांबायची. पण आता मी तुमका माझ्यासोबत घडलेलो एक असो प्रसंग सांगतोय, जो प्रसंग मी अजूनपर्यंत विसराक शकले नाही. आमची मालगाडी गोव्यापासून सगळा माल लोड करून सुटली आणि चिपळूणच्या अलीकडे साधारण अर्ध्या पाऊण तासावर चिपळूण होता. आणि ते अचानक मालगाडी थांबली. रात्रीचे साधारण 2:30 वगैरे वाजले असतील. माका कायच कल्पना नाही होती की नेमकी मालगाडी खय थांबली आहे, कारण आजूबाजू पूर्ण काळोख. स्टेशनच्या जवळपास असतात तर लाईटी वगैरे असतात, पण इतक्या आधी थांबली की ज्या ठिकाणी ना घरा होती ना कोणचे लाईटी, पूर्ण जंगली भाग होतो. मी एकटो सगळ्यात मागच्या टोकावर थांबलेलो आहे. माका कळत नाही होता
मी आपलं पटकन वॉकी टॉकीवर ड्रायव्हरशी संपर्क साधला आहे की काय झाला आणि किती मिनटाचा क्रॉसिंग हा. पण जेव्हा मी तो वॉकी टॉकी ऑन करू गेलो आहे तर तो ऑनच होत नाही होतो आणि ऑन झाल्यावरसुद्धा तो काय त्याच्याशी कनेक्ट होईना आहे. मी एकदा दोनदा खूप प्रयत्न केला आहे. असं शक्यतो कधी ह्याआधी माझ्यासोबत झालं नाही. पण अधूनमधून जर काय रेंजमध्ये फरक असत तर कनेक्ट होत नाही, ज्यामुळे मी एकदा दोनदा प्रयत्न केला आहे. माझं आणि त्या ड्रायव्हरशी काय संवाद झालो नसल्यामुळे माका कायच कल्पना नाही होती की किती वेळ गाडी थांबतली. म्हणून मी आपलं बसान होतं आहे. कदाचित तो ड्रायव्हरच माका काहीतरी सांगात या आशेवर मी वॉकीटॉकी बाजूक ठेवलेलं आहे. बघता बघता 15-20 मिनटं झाली. कायच तो वॉकीटॉकी वगैरे वाजलो नाही. इतक्या ड्रायव्हरान माका सांगाक हवा होता, पण तो कायच बोललो नाही होतो. ह्याचा अर्थ काहीतरी रेंजमध्ये प्रॉब्लेम होतो. पण मी म्हटले माझ्याकडे तर आता काय पर्याय नाही आणि आमका गाडीसून खाली उतराक अजिबात परवानगी नसता. किती वेळ गाडी थांबली तरी गाडीतच बसायचं लागता. मी त्यामुळे थंयच बसान होतं आहे. रात्र असल्यामुळे आमच्या त्या गार्ड रूममध्ये एक छोटीशी लाईट असता आणि एक पंखो. तो आपलं लावून मी आपलं बसलेलं आहे. आणि असेच मे महिन्याचे दिवस होते. मरणाचं गरम होत होता. खुर्ची वगैरे जास्त काही चांगली नाही. लोखंडी खुर्चे, ते पण मोडकळी शिलेले. खूप बेकार कंडिशन असता. तुम्ही आता तो गार्ड रूम बघितला असाल काय माका माहिती नाही. साधारण मी तुमका थोडीफार माहिती सांगितलं आहे की पूर्णपणे अशी जास्त सोयीसुविधा त्याच्यात नसतात आणि आता ते बऱ्यापैकी सुधारले. आधीच्या काळी खूप बेकार कंडिशन होती. तर त्यावेळीची घटना असा, तर मी आपलं बसान होतं आहे आणि तेवढ्यात अचानक माझ्या कानावर एक आवाज पडलो. तो आवाज एका दगड मारलेल्याचं होतं. म्हणजे माझ्या गार्ड रूमकात लागान जो डबं होतं त्या डब्यावर कोणतरी दगड टाकल्यान आणि असं साधं नाही, मोठं दगड पडलेल्याचं तो आवाज होतो. आवाज ऐकान मी गडबडलोय, कारण नाही म्हटलं तरी माझीसुद्धा ती जबाबदारी होती. आणि तेव्हा माझ्याकडे बॅटरी होती. मी पटकन बाहेर इलोय आणि बॅटरी मारून बघूक लागलोय की काय नेमका झाला. पण बॅटरी मारून माका कोण काय दिसला नाही. मी रेल्वेच्या दोनवल्या बाजूक बॅटरी मारलोय, पण कोणची हालचाल दिसाक नाही. तसं मी आपलं परत आतमध्ये जाऊन बसलोय आणि जसं आतमध्ये बसतोय तेवढ्यात परत एक आवाज येलो आणि ह्यावेळेस तो खूप मोठ्यान कोणतरी मोठं असं दगड एका साईडने त्या मालगाडीच्या एका डब्यावर मारता असं आवाज येलो. तो आवाज ऐकून तुम्ही म्हटले कोणतरी माणूस हा, कारण ह्यो दगड असंच पडाक शकत नाही. दगड थोडीच वरनं पडतले, मग कोण मारता. आणि गाडी अशा ठिकाणी थांबली होती ज्याच्या आजूबाजूक जास्त कोणची लोकवस्ती नाही. पूर्णपणे असं ओसाड परिसर आणि एवढ्या जंगली भागात कशाक एवढ्या रातच्यात आपण 2:30-3च्या दरम्यान कशाक कोण येतला. पण तरीसुद्धा मी आपलं बॅटरी घेऊन बाहेर गेलोय आणि हकडे तकडे शोधूक लागलोय. रात्रीच्या एवढ्या काळोखात खैसून तो माणूस दिसतलो. मी आपलं तरी पण प्रयत्न केलंय, पण काय दिसलं नाही. म्हणून कंटाळान परत आतमध्ये गेलोय. आणि जसं मी ह्या वेळेत आतमध्ये जातोय तशी माझ्या डब्यातली जी लाईट होती ती आपणच बंद चालू होऊ लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे बंद झाली. लाईटीसोबत फॅनसुद्धा बंद झालो. मी म्हटले की ह्यो आता काय प्रकार. तेव्हाच्या काळी जास्त बॅटरी बॅकअप वगैरे नसायचं, ज्यामुळे 15-20 मिनटाच्या वर गाडी थांबली की लाईटी वगैरे जायचे. ज्यामुळे माका असं वाटलं की तसंच काहीतरी प्रकार असतात, कारण गाडी थांबान आता 15 मिनटं तर उलटून गेली होती. म्हणून मग मी बॅटरी चालू केलं. पण बॅटरी काय झालं काय माहिती, ती सुद्धा बंद चालू होऊ लागली. मी म्हटले की झाला आणि बघता बघता पूर्ण त्या गार्ड रूममध्ये शाप काळोख झालो. आणि जसं काळोख होता तशी अचानक चारवल्या बाजून दगडांचे आवाज येऊ लागले. कोण ह्या साईडने 2 दगड मारता, तर कोण त्या साईडने दगड मारता. असं वाटाक लागला की कोणतरी दगडांचं वर्षावच करता की काय. मी घाबरलोय. ह्यो काय प्रकार हा, कोण दगड मारता ते पण इतके. मी घाबरून पटकन बाहेर इलोय आणि बाहेर येऊन कोण दिसता काय बघूक लागलोय, कारण बाहेर तसं चांदणं होतं. पण मालगाडीच्या डब्यांच्या आजूबाजू कोणची हालचाल माका दिसत नाही होती. त्यावेळी पहिल्यांदा मी जीवनात इतकं घाबरलं होतं. माका तेव्हा कळत नाही होतं की मी काय करू. तसं मी पटकन वॉकीटॉकीकडे गेलोय, कारण माका ड्रायव्हराक सांगायचं होतं की असे प्रकार घडतात, कारण त्याका पहिला सांगणं माझी जबाबदारी होती. म्हणून मी पटकन त्या वॉकीटॉकीकडे गेलोय आणि ऑन करूक लागलोय. तो ऑन तर झालो, पण आवाज काही येत नाही होतो. नुसतं फरफर असं आवाज येऊक लागलो. मी म्हटलं की आता काय माझा खरा नाही. मी देवाकडे एकच प्रार्थना करत होतं की कशी तरी ही मालगाडी हसून सुटान दे, कारण हय थांबणं माका बरोबर वाटत नाही होता. बरं असं रात्रीचं मी उतरण पळानं जाऊ शकत नाही. मी पूर्णपणे अडकान गेलेलं आहे. मालगाडीत रात्रीचा प्रवास करताना असं काय अनुभव गावात
याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतंय. आणि त्यानंतर जा काय घडलं तेव्हा तर माझी चांगली तणतणली. माझं एक जेवणाचं डबं होतं जो रात्री 10च्या दरम्यान मी खाल्लेलं आहे, पण थोडं अजून जेवण बाकी होतं. आणि नेमका तेव्हा माझ्या आईन चिकन माका डब्यात दिलेलं आहे. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे माका जास्त त्या खावला नाही. पण तेव्हा अचानक त्या गार्डरूममध्ये असं दुर्गंधीचं वास येऊक लागलो, एकदम कुचकट. आधी वास नाही होतो, अचानक 10-15 मिनटानंतर तो वास येऊक लागलो. आणि जेव्हा मी बघूक लागले की खैना नेमकं वास येता, तेव्हा माका समजलं की तो वास माझ्या त्या डब्यासूनच येत होतो. माझी डब्याची जी पिशवी होती त्या पिशवीसून तो वास येऊक लागलो. म्हणून मी आपली पटकन ती उघडलंय. उघडून बघतोय तर त्या डब्यात जा थोडासा चिकन होता त्या पूर्णपणे कुसान गेलेला, म्हणजे असं उग्र वास ते का येऊक लागलो. मी म्हटलं की असं कसं घडाक शकता. उन्हाळ्याचे दिवसात जेवण लगेच खराब होता, पण जास्त वेळ काय झालो नाही होतो. साधारण मी 2-3 तासापूर्वी तर चिकन खाल्लेलं आहे, ता तर एकदम मस्त होता. मग इतक्या लगेच खराब कसं झाला. आणि खराब चिकनाक सुद्धा असं लगेच वास सुटत नाही. त्या दिवशी काय माझ्यासोबत घडत होतं तर माका नाही माहिती, पण जा काय घडला त्या खूप भयंकर होता. मग मी म्हटलं की मरांदे तो डबं मी एका साईडला ठेवून दिलं आणि लाईट वगैरे चालू होतं काय बघूक लागलं, पण लाईटही चालू होत नाही होती ना माझ्या हातातली बॅटरी चालू होत होती. आणि तेवढ्यात माका कोणत्या तरी पावलांचा आवाज येऊक लागलो आणि तो माझ्या गार्डरूमच्या बाजूसूनच येत होतो. तेव्हा तर माझी असली तणतणली. मी तुमका शब्दात सांगाक शकत नाही किती मी तेव्हा घाबरलो होतंय. एक मन माझं मनाक लागला की हो कसला आवाज हा. तसं दुसरं मन म्हणायला कदाचित ड्रायव्हर चलत चलत इलो असत, काहीतरी बिघाड वगैरे झालो असत, कारण जवळजवळ पाऊण तास उलटान गेलो होतो. इतकं वेळ मालगाडी शक्यतो थांबत नाही. बिघाड वगैरे झालो असत तरच गाडी थांबता. म्हणून माका वाटलं ड्रायव्हर इलो असत. म्हणून मी आपलं बाहेर वाकान बघूक लागलोय. पण बाहेर बघतोय तर कोण नाही. दोनवल्या बाजून बघितलंय पण खैचोच माणूस दिसलो नाही. पण आवाज मात्र इतकं स्पष्ट येत होतो की माझी तर तणतणली. आवाज येता चालण्याचो पण कोण दिसत कसा नाही. आणि तो आवाज अक्षरशः माझ्या अवतीभोवती फिराक लागलो, एकदा ह्या साईडला तर एकदा त्या साईडला. तेव्हा तर मी अक्षरशः पूर्ण घामान भिजलोय. माका कळान चुकला की ह्यो काहीतरी भयंकर प्रकार हा. होय अजून थांबले तर माझं काय खरं नाही. आणि त्यानंतर जा काय घडला त्यांनी तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक माका त्या गार्डरूमच्या मागसून एक माणूस येताना दिसलो. स्पष्ट मी त्या माणसाक बघितलंय. पांढरा शर्ट, खाली एक खाकी पॅन्ट. तो इलो. त्याच्या चेहऱ्यावर कायच हावभाव नाही होते. मी म्हणालो यो मागसून कैसून इलो माणूस. आणि तो नुसतं इलो नाही, तो येऊन माका म्हणालो माका भूक लागली, काहीतरी खाऊक देवा. तेव्हा अक्षरशः माझ्या अंगावर काटो चिलो, कारण आधी जितके सगळे भयंकर प्रकार घडले होते आणि त्यात तो माणूस. मी तर तेव्हा समजले आता माझा काय खरा नाही, मी मेलय. मी मनोमन देवाकडे प्रार्थना करूक लागलोय, माझ्या कुलदैवतेचं नाव घेऊक लागलोय, कायव करून माका वाचव, या मोठ्या संकटातून वाचव. तो माणूस स्पष्ट माका लांबवर दिसावतो आणि तो खयच्या क्षणी त्या गार्डरूमच्या आतमध्ये चढता की काय असं माका भास होऊक लागलो. मी म्हटले हो माणूस जर वर चढलो तर माझा काय खरा नाही. पण माझा तेव्हा नशीब चांगला होता आणि देवी माझ्या पाठीशी होती. म्हणून काय चमत्कार झालं माहिती नाही. जसं तो माणूस अजून माझ्या त्या गाडीच्या जवळ येता तसं पटकन माझ्या कानी आवाज पडलो. तो आवाज रेल्वेच्या भोंग्याचं होतं. मोठ्यानं तो आवाज झालो आणि अचानक गाडी एके गचको बसलो. थोडक्यात ती मालगाडी आताच पुढे चलाक लागली होती आणि अक्षरशः तो माणूस त्या मालगाडीच्या मागसून जशी पुढे पुढे जाता तसं तो मागसून धावाक लागलो. मी पूर्ण मागे वळण त्या माणसाकडे बघतोय. तो माणूस माका धावताना दिसता आणि मी मनोमन देवीचं नामस्मरण करतोय, वाचव वाचव देवी वाचव असं आराडतोय. आणि देवीच्या कृपेन ती मालगाडीन वेग धरल्यान आणि आम्ही तसून सुसाट पुढे निघालो. कशी तरी आम्ही तसून गाडी पुढे नेलो. कशी तरी ती मालगाडी तसून पुढे गेली. त्या दिवशी माझा मरण इला होता. जरा जरी उशीर झालो असतो तर माका वाटत नाही ही गोष्ट सांगाक मी आज जिवंत असतोय. इतको तो थरारक अनुभव होतो. आणि जशी आमची मालगाडी थसून जरा पुढे जाता तसं मगातपासून बंद पडलेलं वॉकीटॉकी आपणच वाजक लागलो आणि माका ड्रायव्हरचा आवाज येलो. तो म्हणालो की आपली गाडीचं इंजन बंद पडलेला आणि तर चालू आहे तसं वाटत नाही होता, पण नशिबान चालू झाला.
असं तो सांगाक लागलो आणि कधीपासून तो म्हाका कॉल देत होतो, पण म्हाका त्याचो आवाजच येवक नाय. आता ह्यो काय चमत्कार तर म्हाका नाही माहिती, पण माझाच नशीब चांगला होता असंच म्हणायचं लागत. आणि ज्या ठिकाणी थंय गाडी थांबली होती थंयचं वातावरण प्रचंड थंड झाला होता. म्हणजे मी तुमका पहिल्यांदा सांगितलेलं आहे की ते गरमीचे दिवस होते, फॅनशिवाय बसणं अशक्य. पण जशी ते गाडी थांबता तसं फॅन बिन लाईट बीट बंद झाली, पण म्हाका गरम अजिबात होक नाय, उलट थंडी लागत होती. तेव्हाच म्हाका कळाक व्हया होता, पण जा काय घडला तर इतक्या भयंकर होता की मी स्वप्नात देखील विचार केलाही नाही होतं. नशिबान आमची मालगाडी तसून पुढे गेली आणि पुढच्या स्टेशन का आम्ही जाऊन थांबलो. थांबल्यानंतर मी पटकन त्या ड्रायव्हराक हे सगळं प्रकार वॉकी टॉकीवरच सांगितलं. तेव्हा तो ड्रायव्हर जा काय बोललो तर ऐकून माझी अजूनच तणतणली. ड्रायव्हरानं सांगितल्यान, अरे ज्या ठिकाणी आपली मालगाडी थांबली होती ना थंयच बाजूक एका गावाचं स्मशान होतं आणि म्हणूनच माझीसुद्धा फाटली होती. गाडी शक्यतो हय थांबवत नाही आम्ही, पण अचानक आपल्या गाडीचं इंजन ओव्हरहीट झाला आणि बंद पडला. म्हणून मी तुका सारखं वॉकीटॉकीवर कॉल देत होतोय की गाडीचं इंजन बंद पडला, काहीतरी करूचं लागतला, पण तुझं आवाज येत नाही होतो ना इतरांशी म्हाका कोणाशी कॉन्टॅक्ट करूक जमत होतो. पण मी पूर्ण शर्तीचा प्रयत्न करून तर इंजन चालू केलंय आणि नशिबांत चालू झाला. तो ड्रायव्हर जेव्हा ह्या बोलत होतो तेव्हासुद्धा माझा काळीच खूप धडधडत होता. खरोखर माझं वेळ इले होतं, पण काळ नाही म्हणून आज मी जिवंत असय. ह्यो अनुभव आता मी तुमका सांगतोय, एवढी भीती जरी नाही वाटली तरी त्या क्षणी जेव्हा माझ्यासोबत त्या सगळा घडत होता तेव्हा अक्षरशः मी सगळा देवावर सोडलंय. कारण माका कळालं की आत्ता माझं काय खरं नाही. कारण एवढे सगळे प्रकार घडल्यानंतर रात्री 3 वाजता मागसून खंयचो माणूस येतलो आणि जो खाऊक मागतलो. त्यावेळी माझी एकच चूक झाली, मी नॉनव्हेज घेऊन गेलो होतं आणि बाजूकच स्मशान होता. अर्थातच थंयची भुताटकी अट्रॅक्ट होतली आणि ते आपल्या जवळ येतली. तेव्हासुद्धा ह्योच प्रकार घडलो. गाडी नेमकी थंयच बंद झाली आणि 5-1 मिनटं काय झालं नाही, पण जशी थंयची भुताटकी हळूहळू जवळ येली तसे सगळे थंयचे खेळ सुरू झाले. तेव्हापासून मी जवळजवळ पुढचं 1 महिना तरी एकटोच कधी मालगाडीसून प्रवास करूक नाही. आणि त्या क्षणी अक्षरशः मी ती नोकरी सोडूक निघालेलो आहे. पण घरच्यांनी माका कसा तरी समजवल्यानी आणि माझ्यासोबत जे कलिग्स होते ते माझ्यासोबत मित्र वगैरे झालेले त्यांनीसुद्धा माका सांगितल्यानी की नोकरी चांगली आ, एवढ्या कारणासाठी सोडू नको. ज्यामुळे मी कशी तरी ते दिवस नेलंय पुढे आणि सुखरूप ह्या सगळ्यासून बाहेर पडलोय. पण त्यानंतर बरीच वर्ष मी नोकरी केलंय, असो प्रकार कधीच घडलो नाही. त्यावेळी मात्र जा काय घडलेला तर अजून वाटवला तरी अंगावर शहारे येतात. मंडळी आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असो काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर माका व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा. आणि या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींका पाठवूक विसरा नको. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता. चला शुभरात्री. येतंय.